नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संपुतस्स. श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगांच्या नवीन धम्मदेशनेच्या व्हिडिओमध्ये. आज आपण एक खूप छान धम्मपद अटकथा घेणार आहोत, जे मी पुढे काही दिवसांआधी वर्णन केलं होतं, नंदाची प्रवज्जा म्हणून. ठीक आहे, ती आज धम्मपद अटकथा बघूया. फार महत्त्वाची ही धम्मपद अटकथा आहे. याच्यामध्ये बरेच प्रसंग आहे आणि यातून आपण काय घेऊ शकतो ते आपण त्याच्यावरती सुद्धा चर्चा करूया. आता ही जी धम्मपद अट्टकथा आहे नंदथेरवत्तू, याच्यामध्ये बरेच टॉपिक्स आहेत. तसं राजा शुद्धोधन हे स्वतःपन्न होतात. बुद्ध बोधीप्राप्तीनंतर जेव्हा पहिल्यांदा कपिलवस्तूला येतात, तो थोडा प्रसंग सांगितला आहे. मग राजा शुद्धोधन स्वतःपन्न कसे होतात ते सांगितलं आहे. त्याच्यानंतर नंद यांची प्रवज्जा कशी होते ते सांगितलं आहे. मग राहुल यांचं बुद्धांना वारसा मागणं हा एक प्रसंग आहे. राहुलची प्रवज्जा होते हा एक प्रसंग आहे. नंतर राजा शुद्धोधन यांच्या विनंतीवरून भगवंत नवीन काहीतरी नियम बनवतात, तो पण एक प्रसंग आहे. आणि मग महाधम्मपाल जातक याचा एक संदर्भ आहे आणि अजून एक जातक आहे समजा. आता याच्यामध्ये बरेच विषयामध्ये विषय आहेत, पण आज मला एक टॉपिक असा घ्यायचा आहे की भगवंतांनी नंद याला मोटिवेट कसं केलं, जे खूप शिकण्यासारखं आहे. आता पुढे वाचताना ऐकताना थोडीफार मजा पण येईल की बुद्ध असं कसं म्हणू शकतात म्हणून, बरोबर. पण त्याचा फायदा काय झाला, त्याचं फायनल रिझल्ट काय होतं ते फार इंटरेस्टिंग आहे. म्हणून आपण नंदथेरवत्तू हे 2 भागांमध्ये बघूया. आजचा व्हिडिओ फक्त नंदथेर यांच्यावरती असेल आणि पुढचा व्हिडिओ येईल ते बाकीच्या टॉपिकवरती आपण चर्चा करूया मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. अर्ध्यापेक्षा जास्त लोक हा जो व्हिडिओ बघतात चॅनल सबस्क्राईब नाही करत, प्लीज सबस्क्राईब करा. याने आमचं मनोबल वाढेल. त्याचबरोबर जॉईन बटन आहे, त्या जॉईन बटनला दाबून आपण ह्या चॅनलला थोडंफार सहकार्यसुद्धा करू शकतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो 3 एप्रिलपासून पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होते. ज्याप्रमाणे आपण पाली वाचत आहोत, शिकत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पाली शिकणं फार महत्त्वाचं आहे. धम्म शिकण्यासाठी ज्याची इच्छा असेल नक्कीच हा ऑनलाईन कोर्स आपण जॉईन करावा. 5 महिन्यांचा हा सर्टिफिकेट कोर्स आहे. आता जसं या फोटोमध्ये आपल्याला दिसतं की भगवंत भिक्षू संघासोबत जात आहेत. ठीक आहे, आता कपिलवस्तूवरून निघाले समजा हां, आणि हातामध्ये पात्र घेऊन आहेत नंद. यांची मी थोडक्यात आधी स्टोरी सांगितली होती. आता ह्या स्टोरीवर आपण थोडंसं फोकस करूया आणि धम्मपद अट्टकथेमध्ये काय माहिती दिली आहे ना ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आता होतं काय, नंदथेरवत्तू. ठीक आहे, धम्मपद अट्टकथामधली यमगवग्गातली ही 9वी धम्मपद अट्टकथा आहे. ठीक आहे, यथा अगारंती. आता यथा अगारंती हे जे पहिले 2 शब्द आहेत ना, हे त्या गाथेमधले आहेत, जे गाथा नंबर 13 आणि 14 पुढे आपण बघूया. ही गाथा आहे 13 आणि 14. यथा अगारंग, तर पहिले हे 2 शब्द म्हणजे ही गाथा बुद्धांनी कुठे सांगितली. इमंग धम्मदेसनंग, ही गाथा ही धम्मदेसना सत्था जेतवने विहरंतो आयस्मंतं नंदन आरंभ कथेसी. आता ही पूर्णच्या पूर्ण लाईन माझ्या क्लासमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजली पण असेल आणि याचं व्याकरणसुद्धा चांगल्या प्रकारे समजलं असेल. ठीक आहे, आता तथा सत्था ही पवत्तित वरधम्म चक्को राजगहं गंध्वा वेडुवन विहरंतो. आता काय झालं, भगवंतांनी धम्म सांगितला, धम्मचक्र पवर्तन केलं आणि कालांतराने ते राजगृहामध्ये जाऊन राहत असताना तेव्हा काय होतं, पुत्तंग मे आनेत्वा दस्येथ, की माझ्या पुत्राला बोलवा. बरोबर, राजा शुद्धोधन महाराज सांगतात आणि आदेश देतात आणि भरपूर लोकांना पाठवतात. किती लोकांना, सहस्र परिवारानं दर्शनं, म्हणजे हजार लोकांना परत पाठवल्यानंतर सुद्धा ते लोक संघामध्ये सामील होऊन जायचे. बुद्धांचा धम्म ऐकून बुद्धांना निरोप द्यायला गेलेत, पण बुद्धांचा धम्म ऐकून संघामध्ये सामील झाले. आणि मग सगळ्यात शेवटी जो भगवंतांचा लहानपणीचा मित्र होता काळूदाई, मग यांच्या सांगण्यावरून यांना धम्म वगैरे सांगितल्यानंतर यांच्या विनंतीवरून आता बुद्ध हे 7 वर्षानंतर आता कपिलपुरम म्हणजे कपिलवस्तूला जाण्याचं ठरवतात. येतात किती लोकांसोबत येतात, 20 सहस्र खेळासव परिवृतो, 20,000 भिक्षू संघासोबत, जे खेळासव आहेत म्हणजे अरहंत आहेत. अरहंत किती, 20,000 अरहंत घेऊन कपिलवस्तूला येतात. ठीक आहे, कसे येतात, नितो याती समागमे पोखर वत्संग
अत्थुपत्तिं कत्वा. काय झालं मग की नगरामध्ये येत असताना पूर्ण नातेवाईक जसं काही पोखर बसंग, जसं काही वर्षा करताय पुष्पांची, अशा प्रकारे त्यांनी त्या नगरामध्ये एंट्री केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी वेसांतर जातक, जे जातक सगळ्यात शेवटचं जातक आहेत वेसांतर जातक, ते सांगून त्यांनी तिथे पिंडपात केला. बरोबर, असं करत असताना त्यांनी नगरामध्ये प्रविष्ट झालेत, पिंडपात केला, वेसांतर जातक सांगितलं. बरोबर. आता मित्रांनो, वेसांतर जातक सगळ्यात शेवटचं जातक तर आहेत. मला कोणी सांगेल कमेंट बॉक्समध्ये की एकूण किती जातक कथा किंवा जातक अट्टकथा आहे? ठीक आहे, नंबर सांगा, बघूया किती लोकांना माहिती आहे. मग त्याच्यानंतर उत्तिठे जी धम्मपद गाथा 168 आहे ती सांगितली. आणि ती सांगून पितरंग स्वतः पत्ती फले पतिठा पेतवा, की वडिलांना स्वतः पत्ती फलामध्ये त्यांनी प्रतिष्ठित केलं. बरोबर, वेसांतर जातक सांगितलं. नंतर धम्मपद जी गाथा आहेत 168 ती सांगितली. आणि हा धम्म ऐकून, हा धम्म श्रवण करून राजा शुद्धोधन हे स्वतः बन्न होत आहेत. मग पुढे धम्मंचरे जी गाथा नंबर 169 आहेत, ठीक आहे, ती गाथा सांगून महाप्रजापतीं स्वतः पत्ती फले. आणि मग या गाथेनंतर महाप्रजापती हे स्वतः पत्ती फलाला पोहोचतात. आणि राजानंच सकदा गामी फले पतिठ्ठापेसे. इथे महाप्रजापती गौतमी हे स्वतःपन्न होतात आणि राजा शुद्धोधन स्वतः पत्ती फलाच्या एक पाऊल पुढे सगदा गामी फलापर्यंत जाऊन पोहोचतात. बघा, हे दुसरा दिवस. आता नंतर नंद, बरोबर, मग भत्त किच्चा बसेन पण राहुल मातू गुणं कथंग निस्साय नंद किन्नरी जातं कथेत्वा. आणि मग भोजन वगैरे झाल्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी भोजन वगैरे झाल्यानंतर राहुल मातू गुणं म्हणजे यशोधरा राहुल माता यांचे गुण गात असताना की बाबा ह्या फक्त ह्या जन्मामध्येच असे नव्हतात, तर मागच्या जन्मांमध्ये पण त्यांनी अशा प्रकारे कुशलकर्म केलं आहे, मला मदत केली आहेत माझं कुशलकर्म करण्यासाठी. बरोबर, निब्बाणासाठी, निब्बाण प्राप्ती करण्यासाठी, माझ्या पारामी पूर्ण करण्यासाठी. बरोबर. मग नंद किन्नरी जातक हे सुद्धा सांगतात. हे झाला पहिला दिवस आणि दुसरा दिवस. आता नंदची एंट्री होते. कसं? तृतीय दिवस आहे. नंदकुमारस्य अभिषेक गेह पवसेन विवाह मंगलेसु पवत्तमानेसु. आता काय होतं, समजा नंदाचा आता नुकतंच लग्न किंवा लग्न होतंय समजा, असा एक पूर्ण कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे. झालं. मग तेव्हा पिंडाय पविसित्वा नंदकुमारस्य हत्ते पत्तंग दंत्वा मंडलं वत्वा उठ्ठायसना पंकमतो. झालं काय, आता भोजन वगैरे झालं, बुद्धांचं आणि संघाचं भोजन झालं. बुद्धांनी काय केलं, आपलं पात्र हे नंदच्या हातात दिलं. नंद त्यांचा भाऊ, सावत्र भाऊ, बरोबर, आपल्या महाप्रजापती गौतमी यांचा मुलगा. बरोबर. आता ते उठ्ठायसना, ते आता जागेवरून उठले, पक्क म्हणतो, आणि चालायला त्यांनी सुरू केलं. मग नंदकुमारस्य हत्थो पत्तंग न गणणे. आणि त्यांनी काय केलं, नंदाच्या हातामध्ये पात्र तर दिलं, पण ते पात्र परत नाही घेतलं. आता बुद्ध बघा कसं करतात, भगवान कसं करतात. झालं. म्हणतो सोपी तथागत गारवेन पत्तंग वो भन्ते गणहत ती वृत्तंग ना सखे. आता तो कसा म्हणेल, आदराने कसा म्हणेल की भगवंत बनते तुम्ही तुमचं पात्र घ्या, कसं बोलेल. बरोबर. तर त्याने पात्र त्याच्याकडेच ठेवलं. बरोबर. एवं पण चिंतेसे. मग तो आता विचार करू लागला. सोपानसिसे पत्तंग घडणीसाठी, की बाबा ह्या शिड्या चढत असताना पात्र घेतील, पण बुद्धांनी नाही घेतलं. सत्ता तस्मिन पिन ठाणे न गणणे, बुद्धांनी परत पात्र नाही घेतलं. मग इतर मग पुढे त्याने विचार केला की बाबा सोपान पाद मुले घडणीसाठी, बाबा पायऱ्या उतरल्यानंतर घेतील, असं त्याने विचार केला. सत्ता तथ्थपी न गणणे, बुद्धांनी त्याच्याकडनं पात्र घेतलंच नाही. मग इतर मग परत त्याने विचार केला की बाबा राज अंगणने घडणीसाठी, की बाबा राज अंगणामध्ये म्हणजे बाहेर निघत असताना पटांगणामध्ये असताना बुद्ध माझ्याकडनं चिवर पात्र घेतील. सत्ता तथ्थपी न गणणे. बरोबर, म्हणजे आता हे त्या राजमहालाच्या बाहेर निघत चाललेत, आता त्या पटांगणामध्ये पण आले समजा बाहेर निघता तरीसुद्धा बुद्धांनी पात्र नाही घेतलं नंदाकडून. कुमारो निवत्ती तू कामो अरुचिया. म्हणजे आता काय झालं की त्याची अजिबात इच्छा नाही आहे. बरोबर, अजिबात इच्छा नाही आहे आणि एकदम आदराने दबलेला आहे तो. समजा की मी कसं सांगू बुद्धांना, चिवर घ्या, पात्र घ्या तुमचं. गच्छंतो सथू गारवेन, आदराने पण दबलेला आहे, त्याची इच्छा नाही आहे, अजिबात रुची नाही आहे.
पतंग गणथ ती उत्तंग न सकोती. तो बुद्धांना बोलू शकतच नव्हता की पात्र घ्या आणि मला जाऊ द्या, पात्र घ्या आणि मला जाऊ द्या. तो बोलू शकला नाही असं. इद गण्य सती एत गण्य सती ती चिंतेती चिंतेन तो गच्छती. बाबा आता घेतील, आता पात्र घेतील, आता पात्र घेतील असा विचार करत करत तो राहिला. बरोबर. बुद्धांनी भोजन झाल्या झाल्या नंदाच्या हातामध्ये पात्र दिलं. बुद्ध उठलेत. बुद्ध शिड्या चढलेत, मग खाली उतरलेत, मग पटांगणापर्यंत गेले. आता एकदम त्या राजमहालाच्या बाहेरच गेले. तोपर्यंत बुद्ध काही आता याच्याकडनं पात्र घेत नाही आहे नंदाकडनं. बरोबर. का बरं होतं काय? तस्मिन खणे आता चित्र असं दिसतंय की नंद बुद्धांचं पात्र घेऊन आता बुद्धांच्या मागे 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 जातोय की काय. बरोबर. तेव्हा काय होतं? तस्मिन खणे अय्या इथे येऊ तंग दिसवा. आणि तो क्षण होत असताना काही स्त्रियांना दिसतं की बाबा हे नंद आता बुद्धांसमोर म्हणजे बुद्धांसोबत जात आहेत पात्र घेऊन. बरोबर. आता बुद्धांसोबत जात आहे म्हणजे काय संगत जात आहे का? बरोबर. असा एक. मग नंतर जनपद कल्याणीय आचिंक्यू की बाबा जी त्याची होणारी बायको होती समजा, तर तिला जाऊन सांगतात अय्ये भगवा नंदकुमारं गहेत्वा गतो. अय्ये की आर्ये बघ की भगवंत नंदकुमारांना घेऊन जात आहेत. तुम्हीही तंग विना करिस्ती की तू आता त्यांच्या विना काय करशील, नंदा विना काय करशील तू. मग ती सा उदक बिंदू हे पघरन ते हे व. आता उदक बिंदू म्हणजे तिच्या केसांमधनं आहे ना समजा, केस ओलेत, केसांमधनं पाणी टपकत आहेत समजा. उदक बिंदू हे कसं पघरन ते हे व केस विस्कळीत आहे. आणि अड्ढू लिखिते हे की अर्धे विंचरलेले केस म्हणजे ती समजा नुकतीच आंघोळ करून आली असेल, केस ओले असेल, केस विंचरत असेल आणि त्या परिस्थितीमध्ये तशीच ती केसेही वेगेनं गंतवा वेगेने गेली म्हणजे नंदकुमाराकडे. बरोबर. आणि काय म्हणतात? तुवटंग खो अय्यपुत्त आ गच्छे यासी ती आह. तुवटंग लगेच परत या. आर्यपुत्र तुम्ही लगेच परत या. म्हणजे बुद्धांना तुम्ही त्या निग्रोधरामध्ये सोडून तुम्ही परत या, लगेच परत या असं. आता तंग तस्सा वचनं तस्स हृदये तिर्यंग पतित्वा वियठितं. आता हा बुद्धांना बोलू शकत नाहीये की भगवंत तुम्ही तुमचं पात्र घ्या आणि मला जाऊ द्या. आणि तिकडनं ती सुंदरी येते, सुंदर अशी ओला केस घेऊन येते आणि त्याला म्हणते की तू लवकर ये. आता ते तिचं ते वचन, ते शब्द ऐकून जसं काही त्याच्या हृदयामध्ये एखादा तीर खुपसला गेला असं त्याला आता त्रास होऊ लागला की मी कसं म्हणू बुद्धांना की मला जाऊ द्या. मग सथापि स हथथो पतंग अगणित्वाव तंग विहारंग नेत्वा. आणि भगवंतांनी पण त्याच्या हातून काही पात्र घेतलं नाही. आता विहारापर्यंत पोहोचले आणि मग विहारामध्ये गेल्यानंतर विचारतात पब्बजी ससी नंद की नंद पब्बजा घेशील. आता बिचारा नंद, बुद्ध माझे मोठे भाऊ आहेत, आता सम्यक संबुद्ध आहेत, इतका मोठा संघ आहे त्यांचा, मी कसं यांना नकार देऊ. सो बुद्ध गारवेन की बुद्धांवरती गौरव ठेवून बुद्धांवरती म्हणजे कसं आदराने तो नाही बोलू नाही शकला. न पब्बजी सामे ती अवत्वा की नाही मला पब्बजा नाही घ्यायची असं बिचारा बोलू नाही शकला. आम पब्बजी सामे की हो बाबा मी चालेल मी पब्बजा घेतो असं. सथा तेनही नंदन पब्बजा देत की मग कालांतराने काय झालं, मग तिसऱ्या दिवशी आता नंदला पब्बजा देण्यात आली. काय केलं बुद्धांनी? इंटेन्शनली केलं. त्याच्या हातामध्ये पात्र दिलं, त्याच्या हातातनं पात्र घेतलं नाही. नंदाचा स्वभाव बुद्धांना माहिती होता. नंदाला पार विहारापर्यंत घेऊन आले. विचारलं नंद होशील का? नंद नाही नाही बोलू शकला आणि नंद आता संघामध्ये पब्बजित झाला. हे इंटरेस्टिंग आहे. आता काही लोकांना वाटेल अरे ही तर थोडी जबरदस्ती झाली ना. बरोबर. असं कसं केलं बुद्धांनी? बिचारा नुकताच आत्ताच तो यौवनामध्ये आला असेल समजा, वयात आला आहे, इथे लग्न वगैरे होत असेल समजा, वेगळे वेगळे वेगळे. ठीक आहे. आता हा एक चित्र असेल, पण बुद्धांनी हे का केलं आणि आता त्याला कसं मोटिवेशन देतील हे बघा. बुद्धांची धम्म सांगायची पद्धत कशी वेगवेगळी होते ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी धम्म सांगायची पद्धत. धम्म तो आहेच, एकच धम्म आहे, एकच कोर धम्म आहे, एकच प्रिन्सिपल आहे, पण तो इतरांना प्रत्येक व्यक्तीला कसा सांगायचा. बरोबर. आता कसं नंद आता पब्बजा झाले.
मग नंतर काही ते प्रसंग आहेत की ते राहुल माता राहुलाला सांगते की जा बुद्धांकडे जा, बुद्धांना वारसा माग. मग कालांतराने राहुल या ठिकाणी संघामध्ये येतात. बरोबर. मग एक नवीन प्रसंग येतो. नवीन प्रसंगामध्ये एक नवीन नियम बनला जातो. ती आपण पुढच्या भागामध्ये घेऊया. आता फक्त नंदावरती फोकस करूया. ठीक आहे. मग झालं काय, आता नंद तर संघामध्ये आला, पबजीत झाला. पण झालं आता आता नंदाची इच्छाच नव्हती ना. नंद भिक्षू बनायला मोटिवेटच नव्हता ना. बरोबर. मग तो आता आजूबाजूच्या जे भिक्षू लोक होते त्यांना आता सांगू लागला. कसं, उत्कंठितत्व. त्याचं चित्त खूप खराब झालं आहे, खूप डिमोटिवेटेड आहे. त्याचं काही जबरदस्तीने मला संघामध्ये आणलं आहे म्हणून समजा. काय म्हणतो तो इतरांना, अनभिरतो अहंग आवसो ब्रह्मचर्यं चरामे, न सक्को मी ब्रह्मचर्यं संधारेतुं, सिक्खं पच्चखाय हिनायावती सामेते. की भिक्षूंनो, आता काही माझ्याकडनं काही ब्रह्मचर्याचं पालन होत नाही आहे, भिक्षू धर्माचं पालन होत नाही आहे, अजिबात मला हे जमत नाही आहे आणि मी लवकरच हे सगळं सोडून टाकणार आहे, असं नंद आता इतर भंते लोकांना सांगतायत. मग भगवंतांपर्यंत गोष्ट पोहोचते. भगवंत येतात, भगवंत विचारतात, नंद खरंच तू असा विचार करतोय का? सच्चन किरतं नंदं संभवलानं भिक्कुनं एवं आरोचेसी. की तू खरंच नंद इतर भिक्षूंना तू असं सांगितलं का? मग तेव्हा नंद सांगतो, एवं म्हणते किस्त पनत्वंग नंद अनभिरतो ब्रह्मचर्यं चरसाचे. मग बुद्धाने विचारलं की बाबा का का वाटलं तुला असं की तुला हे जमणार नाही म्हणून. ठीक आहे. मग तेव्हा आता नंद सांगतात बुद्धांना, काय म्हणतात, साकी आणि मग की बाबा जी शाक्यात ती एक भंते जनपद कल्याणी घरा नेखमंतंस अड्ढुलिखितेही केसेही अपलोकेत्वा मग एतत वोच. की ती अशा जनपद कल्याणच्या घरातनं बाहेर आले, तिचे केस असे अर्धे विंचरलेले होते आणि ती येऊन मला म्हणते, तू वटांखो अय्यपुत्र आगच्छे यासी. हे आर्यपुत्र, तुम्ही लवकरात लवकर परत या. सो खो अहंग म्हणते अनुसर मानो. ते मला आठवतंय, ते चित्र मला परत परत दिसतंय. बरोबर. ती तिचे केस भिजलेली सुंदरी मला येऊन म्हणते की तुम्ही लवकर घरी या. ते मी परत परत आठवतोय. अनुसर मानो, मला ते पुन्हा पुन्हा लक्षामध्ये येते आणि माझ्याकडनं काही ब्रह्मचर्याचं पालन होत नाही आहे, माझ्याकडनं काय भिक्षूंचे नियम काही पालन होत नाही आहे आणि म्हणून मला हे सगळं आता सोडावंसं वाटतंय. ठीक आहे. आता बुद्धांनीच जाणलं की याच्या डोक्यात, याच्या मनामध्ये काय चाललं आहे. आता बुद्ध काय करतील, बरोबर, भगवंत काय करतील. मग आता भगवंतांनी काय केलं, त्याचा हात पकडला. नंद बाहायं गहेत्वा. बुद्ध ओके, भगवंतांनी नंदांचा हात पकडला आणि इद्धी बलेनं, इद्धी म्हणजे सुपर नॅचरल पॉवर. कसं, इद्धीने काय केलं, तावतिंसंग देवलोकं आनेंतो. मग हात पकडून तावतिसामध्ये घेऊन जात असताना अंतरामध्ये, ओके, रस्त्यामध्ये एकस्में झाम खेते झाम खाणुके निसिन्नं छिन्न कन्न नासन गुंठं एकं पलुठ्ठ मक्कंटी दस्सेत्वा. काय झालं, आता बुद्धांनी नंदाचा हात पकडला, भिक्षू नंदाचा हात पकडला. नंदाला आता कुठे घेऊन जात आहेत, 33 लोकांमध्ये. बरोबर, 7व्या माळ्यावरती. बरोबर. घेऊन जात असताना त्यांना मध्ये ना एका जळलेल्या शेतामध्ये झाम खेते. बरोबर. जळलेल्या शेतामध्ये त्यांना एक माकडीण दिसली. माकडीण कशी होती, ती वानरी कशी होती, तिथं कुब्बड निघालेला आहे, ती म्हातारी झालेली आहे, कानं नाकं असे कापलेले आहेत, विद्रूप आहे खूप. बरोबर, कुरूप आहे. असं ते चित्र त्यांना दिसलं आणि ते तावतिसामध्ये पोहोचले. मग तावतिसामध्ये पोहोचल्यानंतर सक्कस देवरय्य उपठ्ठानं. की बाबा शक्य म्हणजे इंद्र, शक्र, इंद्राच्या उपठ्ठानं, इंद्राच्या सेवेमध्ये असलेल्या पंच अक्षरा सतानी, 500 ज्या अप्सरा आहेत, ज्या इंद्राच्या सेवेमध्ये आहेत, त्या आल्यात. कशा आल्यात, कुकुटपादाने. कुकुटपादाने त्यांनी उपमा दिली आहे की कबुतरासारखे आहेत. तसं कबुतराचं शरीर सुडवलं असेल तसं त्यांचं शरीर आहे. बरोबर. कसं, कुकुटपादानिती रक्तवर्णताय पारेवत पाद दिसपादाने. सांगितलं असं आहे की रक्तवर्ण आहे. रक्तवर्ण म्हणजे काय, लाल गुलाबी गुलाबी अंग आहेत. बरोबर. कुकुटपादाने, कुकुट म्हणजे आपल्या कबुतरासारखं शरीर सुडवलं असेल, रंग हा गुलाबी असेल, अशा त्या 500 अप्सरा ज्या शक्राच्या, इंद्राच्या सेवेमध्ये असतात,
त्या आल्यात. मग आता बुद्ध बघा कसं विचारतात नंदाला, नीट आहे का हा, दस्तेत्वा पण च पण आह. मग बुद्ध विचारतात आता नंदाला काय, तांग की मय्यसी नंद, मग नंद काय वाटतं तुला, कतमानुखो अभि रूप तरावा दसनीय तरावा पासादिक तरावा साकियानी वा जनपद कल्याणी इमानी वा पंच अक्षरासताने ककूट पादानी ती. मग नंद काय वाटतं तुला की त्या जनपद कल्याणी जी शाक्याची जी जनपद कल्याणी होती ती तिच्या कंपॅरिझनमध्ये ह्या 500 ज्या अप्सरा आहेत यांच्यामध्ये कोण अति सुंदर आहेत, कोण दर्शनीय आहेत, कोण मनाला प्रसन्न करणारे आहेत, सांग बरं, असं बुद्ध विचारतात नंदला. नंद काय म्हणतो, तांग सुत्वाह सेयथापि सा भन्ते छिन्न कण्णनासन गुंठा पलुठ्ठ मक्कटी एवमेव को भन्ते साकियानी जनपद कल्याणी इमे संग पंचनं अक्षरासतानं उपनिधाय संख्यंपि न उपेति कलंपि न उपेति कलम भागंपि न उपेति. म्हणतो एका सुरामध्ये असं म्हणतो की काय भगवंत, आपण रस्त्यामध्ये येत असताना जो आपल्याला जी माकडीन दिसली होती ना, तशीच ती माकडीन आहे त्या शाक्यांची जनपद कल्याणी ह्या सगळ्यांच्या तुलनेमध्ये, ह्या अप्सरांच्या तुलनेमध्ये. ती त्याचा एक भाग पण नाही आहे, 16वा भाग पण नाही आहे, म्हणजे काहीच कंपॅरिझन बनत नाही. बरोबर, कलभागंपी म्हणजे 16वा भाग, बरोबर, की 16वा भाग पण नाही आहे, समजा 10% पण नाही आहे असं त्याला म्हणायचं असेल. ओके, की 10% पण दिसायला एवढी सुंदर नाही आहे यांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, असं इथे बघा बुद्ध कुठे घेऊन आले, तावतीसामध्ये घेऊन आले. तिकडच्या ज्या अप्सरा आहेत त्या बुद्ध दाखवत आहेत नंदला. नंदला म्हणता, नंद कोण सुंदर आहेत, ह्या सुंदरी आहेत की ती जनपद कल्याणी सुंदरी आहेत. नंद म्हणेल हिच्यापेक्षा तर कितीतरी पटीने ह्या सुंदर आहेत. मग आता बुद्ध काय म्हणतात, अभिरमनंद अभिरमनंद अहं ते पटी भोगोपच्चनं अक्षरासतानं पटिलाभाय कुकुटपादानं. की बाबा नंद, मी तुला गॅरंटी देतो किंवा मी तुला स्पॉन्सर करतो, काय, ह्या 500 ज्या अप्सरा आहेत ना ह्या मी तुला स्पॉन्सर करेल. कधी, जर तू मी सांगितल्याप्रमाणे केलं तर. समजा तू माझं सांगणं ऐकशील तर ह्या 500 अप्सरा मी तुला प्रॉमिस करतो, पटीभोगो, मी तुला प्रॉमिस करतो, मी तुला शब्द देतो की बाबा अशा अप्सरा तुला प्राप्त होतील. बुद्धांनी मोटिवेशन बघा कसं दिलं. मग आता तो काय म्हणतो, नंद सचे म्हणते, सचे मे, जर खरंच भगवान तुम्ही पटीभोगो पंचनं अक्षरासतानं पटिलाभाय ककुटपादानं अभिरमिस्तामहं भन्ते भगवती ब्रह्मचर्य. की जर भगवंत तुम्ही मला याचा शब्द देत असाल, जर तुम्ही मला ह्या 500 अप्सरा समजा त्याचा लाभ होण्यासाठी तुम्ही मला शब्द देत असाल तर तुम्ही जसं म्हणाल तसं मी ब्रह्मचर्याचं पालन करायला तयार आहे, असं नंद या ठिकाणी बुद्धांना सांगतात. बुद्धांनी शब्द दिला एका प्रकारे, पुढे येईल वर्णन की बाबा मी जसं सांगतो तसं तू कर, या 500 अप्सरा ही माझी गॅरंटी आहे, असं बुद्ध म्हणतात. 500 अप्सरा ही माझी पटीभोगो की बाबा याचा मी तुला शब्द देतोय समजा, बरोबर, तुला प्रॉमिस करतोय समजा, मी स्पॉन्सर करतोय समजा तुला, बरोबर, पण कधी मी सांगितलेलं तू करशील तर. आता हा मोटिवेट झाला, अरे कुठे ती एक सुंदरी आणि याच्या तुलनेमध्ये ह्या 500 तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेल, जर तुम्ही मला हे प्रॉमिस देत असाल, जर तुम्ही मला हे स्पॉन्सर करत असाल तर. बुद्धांनी आता त्याला मोटिवेट केलं. बरोबर झालं काय. आता मग परत आता जेतवनामध्ये आले आणि आता जेतवनामध्ये अशा प्रकारे आता नंद कामाला लागला, बरोबर, ब्रह्मचर्याचं पालन करतोय, बुद्ध सांगतात तसं करतोय. पण झालं असं, काही वेळानंतर आहे ना आता जे इतर संघ आहेत त्यांच्यापर्यंत ही खबर पोहोचली. कशी, मग ते आता बोलू लागले. काय बोलतायत ते, आयस्मा किरणंदो भगवतो भाता मातुच्छा पुतो, की भगवंताच्या आईचा हा मुलगा आहे आणि हा काय करतो आता, अक्षरानं हेतू ब्रह्मचर्यं चरती, की त्या अप्सरा त्याला प्राप्त व्हाव्या म्हणून तो आता भिक्षुधर्माचं पालन करतोय, ब्रह्मचर्याचं पालन करतोय. भगवा किरस पटिभोगो पंचनं, की भगवा किर की भगवंत स्वतः
कीर भगवंतच पटीभोग भगवंतच स्पॉन्सर करणार आहेत त्याला त्या 500 अप्सरा आणि म्हणून तो अशा प्रकारे आता ब्रह्मचर्याचं पालन करतोय. आता हे लोक आहे ना परत 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 असं बोलू लागले, त्याची टिंगल घेऊ लागले, त्याला चिडवू लागले. कसं अतको आयस्मता नंदस सहायका भिक्खू आयस्मतं नंदंग भतकवादेन च उपकितवादेन, की मस्करी करतायत, टिंगल करतायत, त्याचे टांग खेचतायत, बरोबर असं. मग आता हा काय करतो, भतको किर आयस्मानंदो उपकितत्तो किर आयस्मानंदो अच्चरानंग हेतुंग ब्रह्मचर्यंग चरती. हा बघा किती व्याकुळ आहे. हा त्या अप्सरांसाठी अशा प्रकारे ध्यानसाधना करतोय, म्हणजे त्याचा हेतू चुकीचा आहे असं त्याला बोलून बोलून दाखवतायत, त्याला टोमणी मारताय समजा अशा प्रकारे. पण होतं असं, हे सगळं तो वारंवार वारंवार ऐकत असताना आता नंदाला कुठंतरी आहे ना त्याला ते लाज वाटायला लागतंय. कसं आहे की ह्या सगळ्या बोलण्यामुळे आहे ना हराय मानू त्याला थोडंसं डिफिटेड वाटतं. अरे यार असं कसं यार, आता हे मला अशा प्रकारे बोलतात. जिगुच्छ मानू त्याला स्वतःला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली की बाबा असं कसं. आणि असं वाटून तो आता एकांतामध्ये जाऊ लागला. एको वो पकठ्ठो, एकांतामध्ये अपमत्तो आतापी पहितत्तो विहरंतो न चिरसेव यस्सत्थाय कुलपुत्ता सम्मदेव अगारस्मा अनगारियंग पब्बजंते. आणि एकांतामध्ये जाऊन आता त्या अनगारियंग जो धम्म आहे बरोबर त्याचा आता चांगल्या प्रकारे पालन करू लागला. जसा की ज्या उद्देशाने लोक संघामध्ये येत होती ना त्याच उद्देशाने आता तो चांगल्या प्रकारे धम्माचं पालन करू लागला. आणि मग तदनंतर आणि थोड्याच काही काळानंतर काय ब्रह्मचर्य पर्योसान ब्रह्मचर्याचं भिक्षू धम्माचं पालन करत असताना दिठेव धम्मे सयंग अभियासच्चिकत्वा संपज्जंग विहासी, की मग ब्रह्मचर्याचा अभ्यास करत असताना धम्माचा अभ्यास करत असताना काय झालं, दिठेव धम्मे धम्माचा साक्षात्कार झाला, धम्माचा अनुभव झाला. धम्मे सयंग अभियासच्चिकत्वा, की तो धम्माचा साक्षात्कार झाला. उपसंपज्जंग विहाय पूर्णपणे आता धम्म कळू लागला. आणि मग तेव्हा उद्गार मनामध्ये काय आले, खिणाझाते विसुतं ब्रह्मचर्यं कथं करणीयं न परंग इत्थताय, ती अभ्यासे, की बाबा माझा आता जन्म जे काही जन्म मरण आहे ते शेष झाले. खिणा जाती माझा आता जन्म संपलेले आहेत. विसुतांग ब्रह्मचर्यं मी खूप चांगला असा शुद्ध शुभ्र अशा ब्रह्मचर्याचं पालन करतोय. कथं करणीयं, की बाबा जे करण्यासारखं होतं मी ते केलं, निब्बाणापर्यंत आता गेलो. आणि न परंग इत्थताय, आणि आता याच्या पलीकडे करण्यासारखं काही उरलेलंच नाही आहे, निब्बाणापर्यंत मी पोहोचलेलो आहे. अय्यतरो चखोपन आयस्मानंदो अरहंतं अहोसे, आणि तेव्हा ते नंद आता अरहंत होतात. आता हे या ठिकाणी अरहंत झालेत. नंतर बघा तुम्ही स्टोरी बघा, नंदाला संघामध्ये कसं आणलं. नंद थोडा डिस्टर्ब झाला होता बरोबर, थोडं काम वाचण्यामध्ये असेल. मग बुद्धांनी मोटिवेशन दिलं, अरे कुठे ती एक मुलगी, इथे बघ याच्यापेक्षा 1000 पटीने सुंदर या 500 अप्सरा आहेत, याची मी तुला गॅरंटी देतो. मग तो गॅरंटी बाबा बुद्ध गॅरंटी देत आहे तर करायला हरकत काय, येतो परिश्रम करतो. पण इथे या काही भिक्षूंच्या वागण्यामुळे तो एकांतामध्ये जातो, धम्माचा अभ्यास करतो आणि निब्बाणापर्यंत म्हणजे अरहंत पदापर्यंत पोचतो. बुद्धांची धम्म सांगायची पद्धत या ठिकाणी बघा, कसं मोटिवेट केलं त्याला. ठीक आहे. मग पुढे होतं काय, मग एका दिवशी मग तेव्हा त्या रात्री सकल जेतवनं ओभासित्वा, की एक देवता पूर्ण जेतवने ओभासित्वा म्हणजे प्रकाशमान करून बुद्धांकडे येतो आणि बुद्धांना भेटतो, बुद्धांना विचारपूस करतो. आणि बुद्धांना विचारपूस केल्यानंतर सांगतो की भगवंत तुमचा जो भाऊ आहे तो अशा तो उद्देशाने तर संघामध्ये आला होता, पण आता काय झालं, आसवानं खया अनासव, की त्याने त्याच्या आसवांना त्याने आता क्षय करून टाकलाय, अनासव झालाय. चेतो विमुक्तिंग पय्या मुमुक्तिंग दिठ्ठेव धम्मे सयंग अभिया सच्चिकत्वा उपसंपज्ज विहरती, की आता तुमचा तो भाऊ अशा प्रकारे संघामध्ये आला होता, आता तो अनासव झालाय, त्याला चेतो विमुक्ती पय्या विमुक्ती झाल्या, त्याला धम्माचा साक्षात्कार झालाय आणि तो आता अरहंत पदापर्यंत पोहोचलाय. बरोबर. ते सांगितल्यानंतर बुद्ध स्वतः परीक्षण करून बघतात की हो खरंच नंद आता हा अरहंत पदापर्यंत पोचलाय. बरोबर. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे आता स्वतः नंद बुद्धांकडे जातात आणि बुद्धांना सांगतात, यंग मे भन्ते
आता बघा नंद बघा काय म्हणता येतं. यंग मे भन्ते भगवा पटिभोगो पंचनंग अक्षरा सतानंग पटिलाभाय ककुटपादानंग मुच्चामहंग भन्ते भगवंतं एतस्मा पटिस्सवा. की भगवंतं तुम्ही जो मला शब्द दिला होता 500 अप्सरांचा, त्या शब्दातून मी तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही जो मला शब्द दिला होता त्यातून मी तुम्हाला मुक्त करतो, कारण की त्याची आता काही गरज नाही आहे. बरोबर. मग बुद्ध म्हणतात मया पीक होते नंद चेतसा चेतो परिच्छ विदितो. की मी पण नंद तुझ्या चेतना बघून समजलो की आता नंद आसवानं खया अनासवं चेतो विमुक्तिं पय्या विमुक्तिं दिठ्ठेव धम्मे सयं अभिया सच्चिकत्वा उपसंपज्ज विहरती. की बाबा आता तू पण निब्बाणापर्यंत अरहंत पदापर्यंत पोहोचलेला आहे म्हणून. मग अशा प्रकारे कालसुद्धा एक देवता येऊन मला अशा प्रकारे बोलून गेला. त्याने मला असं काही सांगितलं. आणि जेव्हा मला कळलं की तू आता अरहंत पदापर्यंत पोहोचलेला आहे, तेव्हाच मी माझ्या या शब्दातून मुक्त झालो असं बुद्ध या ठिकाणी सांगतात. आणि मग गाथा म्हणतात, उदानं म्हणतात. उदान नंबर 22 या ठिकाणी आहे. यस्त नितीर्णो पंको मद्दितो कामकंटको मोहखयं अनुपुत्तो सुख दुःखेसु न वेधती स भिक्खूते. भिक्षू कोणाला म्हणायचं? मग काय उदाहरण आहे. यस नितीर्णो पंको, की ज्याचं नितीर्णो चित्त हे सांसारिक भोगांपासून आहे ना मुक्त झालं आहे. सांसारिक भोगापासून मुक्त झालं आहे. भोग किंवा किचड मळ त्याला पंको शब्द असा दिला आहे. बरोबर. मद्दितो कामकंटको, जो त्याच्या समजा मद्यामध्ये इंद्रिय भोगांमध्ये कामकंटको, की कुठल्याही इंद्रियांच्या कामामध्ये आता तो व्यस्त नाही आहे, नितीर्ण झाला आहे. त्याच्या मनातले जे समजा क्लेश होते कामाप्रती सांसारिक सुखाबद्दल ते पूर्ण शांत झाले, नष्ट झालेत. मोहखयं, त्याचा मोह आता संपलेला आहे, क्षय झालेला आहे. अनुत्तप्पो, नंतर सुख दुःखेसु न वेधती, त्यालाच आपण भिक्षू म्हटलं पाहिजे. सांसारिक सुखाबद्दलचं जे आकर्षण असेल, जो मद्यपणा असेल, जे क्रेविंग असेल ते आता नाही आहे, त्यालाच आपण खूप चांगल्या प्रकारे भिक्षू म्हणू शकतो. असा हा उदान नंबर 22 आहे. आणि मग आता काही दिवसानंतर काय होतं, भिक्षू येतात त्यांच्याकडे, परत बाकीचे भिक्षू येतात नंदाकडे. नंद म्हणत्यांना म्हणतात, नंद म्हणते आता अरहंत आहेत. बरोबर. आणि ते काय म्हणतात, आऊसो नंद पुब्बे त्वं क ठी तुम्ही ती वदेसी इदानी ते कथनते. की बाबा काही दिवसांपहिले तुम्ही म्हणत होते की तुमचं मन लागत नाही आहे, आता तुम्हाला कसं वाटतं? कारण की ह्या लोकांना माहिती नाही आहे की आता भन्ते नंद अरहंत आहेत म्हणून. आणि भन्ते नंद म्हणतात नथी मे आऊसो की हे भावाय आलयो, की आता गृहस्थ धर्मामध्ये माझा आता कुठलाच रस नाही आहे, मला कुठलाच इंटरेस्ट नाही आहे असं. आता हे ऐकून हे बाकीचे भन्ते शांत होतात. अरे असं कसं, आत्ताच तर काही दिवसा पहिले हे म्हणत होते की माझं काही मन लागत नाही आहे, मी ब्रह्मचर्याचं पालन करत नाही आहे, मी लवकरच हे सगळं सोडून जाणार आहे. आणि आता हे म्हणत आहेत की बाबा मला काही आता गृहस्थ धर्मामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. अशा गप्पा करत असताना ही गोष्ट आता बुद्धांपर्यंत जाते. आणि मग तेव्हा बुद्ध म्हणतात भिक्कवे अतीत दिवसेसु नंदस अत्भाओ दुच्छन्न गहे स दिसो अहोसे. की काही दिवसा पहिले ना नंदाचा तो अत्तभाव आहे ना, हा एखाद्या दुच्छन्न गेह, की न व्यवस्थित न झाकलेल्या झोपडीसारखं होतं, घरासारखं होतं. बरोबर. इदानी सुच्छन्न गेह स दिसो जातो. आणि आता त्याचं चित्त किंवा त्याचं घर समजा खूप चांगल्या प्रकारे झाकलेल्या झोपडीसारखं आहे. बुद्धाने उपमा दिली. कसं, अयंही दिब्बच्छरानं दिट्टकालतो पठ्ठाय पब्ब जीत किच्चस मत्तकं पापेतुंग वाय म्हणतो तं किच्चंग पत्तो. त्या अप्सरांना बघितल्यानंतर कालांतराने याने खूप चांगल्या प्रकारे पबजित धर्माचा पालन केला आणि इथपर्यंत येऊन पोचलायत. आणि मग तेव्हा म्हणते गाथा नंबर 13 आणि 14 म्हणतात यथा अगारंग दुच्छन्नं वुठ्ठी समती विज्जती एवं अभावितं चित्तं रागो समती विज्जती. गाथा नंबर 14 आहे यथा अगारंग सुच्छन्नं वुठ्ठी न समती विज्जती एवं सुभावितं चित्तं रागो न समती विज्जते. कसं, आता यथा अगारंग दुच्छन्नं, आता अगार म्हणजे घर, की एखादं घर, एखादी झोपडी जर खूप चांगल्या प्रकारे झाकलेली नसेल, म्हणजे मध्ये मध्ये गॅप असेल, मध्ये मध्ये छिद्र असतील समजा, काय होईल मग, वुट्टी खूप जोरामध्ये पाऊस आला
वादळाला, वर्षा झाली तर काय होईल? समती विद्यते. खूप जोरामध्ये पाऊस आला तर काय होईल? त्या पावसाला थांबवू नाही शकत, आतमध्ये पाऊस पडेलच, बरोबर? तसंच एवं अभावितं चित्तं, तर चित्त चांगल्या प्रकारे प्रोटेक्टेड नसेल, बरोबर, इंद्रिय सुखांवरती प्रोटेक्टेड नसेल, इंद्रिय संवर करत नसेल तर काय होतो? रागो समती विद्यते. मग आपोआप तुमचा राग, मोह, दोष हा काही शांत होणार नाही, हा वाढतच जाईल, मल्टिपल होत जाईल, कारण की चित्त इंद्रिय संवर नाही आहे, बरोबर. इंद्रिय सुखामध्ये लगेच एखादा व्यक्ती हा भोगला जाईल, समजा इंद्रिय सुखांचा भोग घेत जाईल. आणि याच्या विरुद्ध बुद्ध उपमा देतात, सिमिली देतात. काय? यथा अगारंग सुच्छन्न वुठ्ठीन समती विज्जती. आणि जर एखादं घर खूप चांगल्या प्रकारे झाकलेलं असेल तर काय होईल? पाऊस आतमध्ये येणार नाही, शिरणार नाही. तसंच सुभावितं चित्तं, आता चित्त खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आहे, जे इंद्रिय सुखांना बळी पडणार नाही, ऑटोमॅटिकली चित्त सुभावितं झालं, बरोबर, शांत झालं, समजा कंट्रोलमध्ये आलं, समजा, तर राग, मोह, दोष हे काहीच उत्पन्न होणार नाही, असं बुद्ध या ठिकाणी गाथा नंबर 13 आणि 14 मध्ये सांगतात. आणि हा धम्म सांगत असताना मित्रांनो, त्या ठिकाणी बसलेल्या बऱ्याच लोकांना ह्या धम्माचा लाभ होतो, बरेच लोक स्वतःपन्न होतात मित्रांनो, अशा प्रकारे. आता ही होती मित्रांनो नंद थेर वत्थू. आता ही स्टोरी बरीच मोठी आहे, अट्टकथा बरीच मोठी आहे, याच्यामध्ये काही भाग आहेत जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ, म्हणजे त्याची एक लिंक लागेल. आता फक्त आपण फोकस केला नंद याच्यावरती. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं होतं की बुद्धांची एखाद्याला मोटिवेट करण्याची पद्धत कशी होते, बरोबर. जेव्हा नंद बुद्धांकडे येतात आणि बुद्धांना सांगतात की बाबा माझं काय मन लागत नाही आहे, मग बुद्धांनी जर असं म्हटलं असतं, अरे नंद, याच्यामध्ये काय ठेवलं आहे, या कामसुखामध्ये काय ठेवलं आहे, कशाला जातो परत, बघ आम्ही सगळे बघ, आम्ही घरदार सोडून, संसार सोडून इथपर्यंत आलो, आज आम्ही ह्या थरापर्यंत पोहोचलो, तू पण पोहोचशील, कर ध्यान साधना कर, वगैरे वगैरे, कदाचित असं बोलले असते. ते का माहीत नंद किती मोटिवेट झाले असते. पण आता नंदाला नंदाच्या भाषेमध्ये सांगायचं आहे, बरोबर, म्हणून त्याला मोटिवेशन दिलं की जर तू अशा प्रकारे ध्यान साधना करशील, मी सांगेल तसं, तर ह्या 500 अप्सरा माझी गॅरंटी आहे, माझं प्रॉमिस आहे, असं बुद्ध म्हणतात. आणि तो पण मोटिवेट की बाबा तुम्ही जर याची गॅरंटी देताय तर तुम्ही सांगाल तसं मी करेल. कालांतराने त्याच्यासोबत काही भिक्षू काय व्यवहार करतात आणि मग एकांतामध्ये जाऊन नंद खूप चांगल्या प्रकारे धम्माचा अभ्यास करून निब्बान अवस्थेपर्यंत पोहोचतात, अरहंत होतात. ही होती बुद्धांची मोटिवेट करण्याची एक पद्धत. शेतकऱ्याच्या भाषेमध्ये धम्म सांगणे, बरोबर, राजाच्या भाषेमध्ये धम्म सांगणे, एखाद्या ब्राह्मणाला तशा तार्किक गोष्टींमध्ये धम्म सांगणे, बरोबर. आणि नंदाची परिस्थिती बघून नंदाला तसा धम्म सांगणं, बरोबर, मोटिवेट करणं, हेच तर बुद्ध आहे. सत्था देव मनुष्यानं बुद्ध भगवाते, की देवता आणि मनुष्यांचे शास्त्र आहेत, बरोबर. पुरुष दम्म सारथी, की पुरुषांवरती दमन करणारे, बरोबर, विजय प्राप्त करणारे, असंच की कसं समोरच्याला जिंकायचं, बरोबर, हेच आपण बुद्धांकडनं बघतो. बुद्धांच्या धम्म सांगण्याच्या अनेक पद्धती आहेत, म्हणजे कधी कधी उत्तरच न देणं, कधी कधी टोमणा मारणं, कधी कधी उलट प्रश्न करणं. टोमणा मारणं म्हणजे किती आपण त्याला आज टोमणा म्हणू, पण प्रश्नामध्येच प्रश्न विचारून समोरच्याला शांत करणं आणि तेव्हा त्याला धम्म समजणं. याचे बरेच उदाहरणं आपल्याला त्रिपिटकामध्ये समजतात. एक इतकं छान कॅरेक्टर आहे बुद्धांचं, समजा की धम्म सांगायचं तर कसं सांगायचं. कधी कधी इतका गंभीर की एखादं सुत्त 1-2 तास चालेल वाचायला किंवा अभ्यास करायला, इतके मोठं सुत्त, तर कधी कधी फक्त 2 लाईनमध्ये समोरच्याला धम्म समजून जातोय, असा धम्म. आणि असे बुद्ध जे सविस्तरपणे पण आणि एकदम संक्षिप्तमध्ये पण धम्म सांगून समोरच्याचं मंगल करतील, असं हे आहेत बुद्ध मित्रांनो, तुमचे माझे बुद्ध. सत्था देव मनुष्यानं बुद्ध भगवाती, अशा प्रकारे. अशा धम्म कथेमधून काय होतं सांगा बरं, काय होतं? श्रद्धा उत्पन्न होते. का श्रद्धा उत्पन्न होते? कारण की इथपर्यंत जे लोक व्हिडिओ बघत आले ते आता धम्म श्रवण करत आहात. धम्म वाचताना, धम्म ऐकताना मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि ती श्रद्धा तुम्हाला मला मोटिवेट करते कुशल कर्म करण्यासाठी. 10 कुशल कर्म आहे, त्यातलं एक धम्म श्रवण, धम्म देसना. एक मी देत आहे, परत मी हा व्हिडिओ ऐकेल, धम्म श्रवण होईल. तुम्ही धम्म श्रवण करतायत
अशा प्रकारे दानशील भावना धम्म देसना धम्म श्रवण बाकीचे अजून 5 हे दशकुशलकर्म जे आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज केलं पाहिजे. असो, ह्या धम्मपद अठ्ठकथेमधनं सांगायची गोष्ट ही होते की बुद्ध कशा प्रकारे धम्म सांगायचे, कशा प्रकारे लोकांना मोटिवेट करायचे. आपण सुद्धा लोकांना मोटिवेट करूया, इतरांचे कल्याण मित्र बनूया. ज्यांना जसं धम्म सांगता येईल तसं सांगण्याचा प्रयत्न करूया. खूप गहन असा धम्म नाही की समोरच्याला त्याच्या भाषेमध्ये कसं त्याला धम्माकडे आकर्षित करूया. का आकर्षित करायचे, कन्वर्ट करायचे नाही. बाबा माझं जसं मंगल होतं तसं मंगल तुझं पण हो, अशा प्रकारे मित्रांनो. चला, ही होती आपली नंदथेरवधू. कसं वाटली ही धम्मपद स्टोरी नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. काही सूचना असतील नक्की सांगा. यातला पुढचा भाग जो काही भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. नक्कीच साधुकार द्या, नक्कीच अनुमोदन द्या. बुद्धांची धम्म सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. साधुकार द्या मित्रांनो. हे मोटिवेशन, ही श्रद्धा जी आपल्या मनामध्ये उत्पन्न होते त्याने आपण खूप चांगल्या प्रकारे कुशल कर्म करू, खूप चांगल्या प्रकारे दानशील भावनेचा अभ्यास करूया, खूप चांगल्या प्रकारे दशकुशल कर्मांचा अभ्यास करूया, 10 पारमी पूर्ण करूया मित्रांनो. बुद्धांच्या आशीर्वादाने, समजा बुद्ध धम्मसंघाच्या अनुकंपाने तुमचं माझं मंगल हो. सगळ्या देवतांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा. आपल्या आईवडिलांना आपण हे पुण्यस्मरण करूया, पुण्य अनुमोदन करूया. गुरुजनांना, देवतागणांना, नातेवाईकांना, भिक्षू संघाला, कल्याण मित्रांना, गुरुजनांना सगळ्यांनी ह्या पुण्याचा स्वीकार करावा. तुमचं माझं मंगल हो. अशाच प्रकारे आपले पारमी पूर्ण हो, अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो, बुद्धांकडनं धम्म श्रवण करायला मिळू मित्रांनो तुम्हाला आणि मला. बुद्धांचे दर्शन हो, तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो. सगळ्या देवतांनी आमची रक्षा करावी. धम्माचं पालन करत असणाऱ्या सगळ्या श्रद्धावान उपासक उपासिकांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. सगळेजण धम्मामध्ये प्रगती करो, सगळ्यांचं मंगल हो. साधू 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 साधू.